हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण कामगीता. यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला कामगीता सांगितली. काम याचा अर्थ मानवाने केलेली कोणतीही कृती, मानवाने केलेली हालचाल. कृती केल्याशिवाय मानव जीवित राहू शकत नाही. भौतिकापासून दूर राहण्यासाठी कृती केली की ते कामदेवाचे मरण असते. यामुळे कामदेव अशा कृतीपासून मानवाला परावृत्त करत असतो. तो ते कसे करतो ते येथे स्वतः कामदेव सांगत आहे अशी कल्पना केलेली आहे. त्याचा गोषवारा माझ्या शब्दात असा आहे. कामदेव म्हणाला, जो मानव अस्त्रबलाने मला नष्ट करू पाहतो त्याच्या अस्त्रबलातच मी अभिमान रूपाने पुन्हा पुन्हा प्रगट होत असतो. यामुळे अशाला त्याच्या अस्त्रबलाचाच अभिमान असतो. अस्त्रबलाने कितीही मिळाले तरी ते त्याला कमीच वाटते. तो एकामागून एक प्रदेश जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो. यातच सतत रत राहतो. सिकंदर, हिटलर इत्यादी जग जिंकण्याची जिद्द ठेवणारे अनेक वेडे होऊन गेले. यापैकी कोणीही यशस्वी झाला नाही. यामधून संचित कधीही संपत नाही. मानव मुक्ती प्राप्त करणे या एकमेव उद्देशापासून कायम वंचित राहतो. कामदेवाला नेमके हेच हवे असते, कारण यामुळे त्याला पुन्हा पुन्हा मानवी देहात प्रगट होता येते. जो नाना प्रकारच्या दक्षिणांनी युक्त असलेल्या यज्ञांनी मला मारण्याचा प्रयत्न करतो त्याच्या चित्तात मी तशा प्रकारे उत्पन्न होतो की ज्या प्रकारे जंगम योनीत महात्मा. जंगम याचा अर्थ अस्थिर, चंचल. धन, सौंदर्य आणि अब्रू या 3 गोष्टी अस्थिर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या काचेसारख्या आहेत, त्यांना केव्हा तडा जाईल याचा काही नेम नाही. यज्ञामध्ये धनसंपत्तीचे दान केले जाते. यामागे मूलभूत हेतू असा असतो की यज्ञ करणाऱ्याने दक्षिणा देऊन रीते व्हायचे आहे. त्यायोगे त्याला विरक्ती यावी आणि त्याने या चंचल लक्ष्मीचा नाद सोडावा. अशाने अध्यात्मयोगे आत्मज्ञान प्राप्त करावे आणि मुक्तीची यात्रा करावी. परंतु सहसा असे होत नाही. दान घेणारे त्याची यथेच्छ स्तुती करतात, त्याला जगामधील सर्वोत्तम बिरुदावल्या चिकटवतात. यामुळे यज्ञ करणाऱ्याला आपण महात्मा झाल्याचा साक्षात्कार होतो. तो पुन्हा पुन्हा धन जमवितो, यज्ञ करतो आणि मानसन्मान प्राप्त करण्यासाठी तळमळतो. त्याला हेच व्यसन लागते. डामडौल करत वर्धापन दिन साजरे करणारे अनेक आहेत. त्यांना पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्याचे व्यसन असते. हेच ते कामदेव त्यांच्या चित्तात उत्पन्न होणे आहे, असे कधीही मुक्त होत नाही. जो वेदांताच्या स्वाध्यायरूपी साधनांनी मला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मनात मी स्थावर प्राणीमात्रामध्ये असलेल्या जीवात्म्याप्रमाणे प्रगट होत असतो. कामदेव म्हणतो की मानवाच्या अंतःकरणात जीवात्मा सदा असतो. त्यासाठी येथे स्थावर असा शब्द वापरला आहे. त्यावर वेद आणि वेदांत जाणणाऱ्या विद्वान, पंडित यांच्यामध्ये मी कायम प्रगटावस्थेत असतो. कारण अशा शिकलेल्यांच्या मध्ये अहंकार, अभिमान आणि अहममान्यता निर्माण करणे त्या मानाने फार सोपे असते. एखादा न शिकलेला कदाचित मला फशी पडणार नाही, किंवा फशी पडला तर एखाद वेळेस त्याला त्याची चूक समजेल आणि तो माझ्यापासून दूर होईल. परंतु एकदा का विद्वान पंडितांच्या मानगुटीला अहंकार, अभिमान आणि अहममान्यता यांचे भूत बसले की ते उतरता उतरत नाही. इतकेच काय तर ते पुढे कित्येक पिढ्या तसेच सुरू राहते. कारण स्वकर्तृत्वापेक्षा मी अमक्याचा वंश आहे याचाच अभिमान बाळगत पुढील पिढ्या जगतात. त्या धुंदीमधून बाहेर येणे त्यांना फार कठीण जाते. एकेकाळी ज्यांनी इतिहास घडविला त्यांचे वंशज आज पहा कसे वर्तन करत असतात. असे वंशज मुक्त होणे असंभव असते. इतकेच नव्हे तर ते बहुधा निष्क्रिय असतात.
बापजाद्यांचे बसून खात असतात, यामुळे अधोगतीला जातात. म्हणून कामदेव म्हणतो की मी जीवात्म्याप्रमाणे वंशपरंपरा पुनर्जन्मातही अशांमध्ये सतत प्रगटावस्थेत ठाण मांडून असतो. जो सत्य पराक्रमी पुरुष धैर्याच्या बळाने मला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या मानसिक भावात मी अशा प्रकारे मिसळून जातो की तो मला ओळखतच नाही. धैर्य असलेल्यांसमोर कामदेव सरळ मार्गाने जात नाही. अशाची कामदेवाला फार भीती वाटते. कारण अंगी धैर्य असणारा एखादी गोष्ट करायचीच असे ठरविल्यावर ती तो करतोच करतो. तसेच एखादी गोष्ट करायची नाही असे ठरविल्यावर तो ती गोष्ट नाही म्हणजे नाहीच करत. यामुळे कामदेव त्याच्या मानसिकतेला, त्याच्या भावनांना ललकारतो आणि तेथे राहतो. धृती, धारिष्ट्य, पराक्रम, शौर्य, धाडस इत्यादी गोष्टीत धैर्य असणाऱ्यांना फार रस असतो. ते अशा गोष्टींमध्ये फार रमतात. तेथे त्यांच्या भावना उचंबळून येतात. माजी सैनिकांजवळ युद्धाच्या गोष्टी बोला आणि पहा ते कसे भान हरपून सांगतात. यामधून ते कधीही बाहेर येत नाही. त्या बेभाम अवस्थेमध्ये कामदेव मिसळून जातो, याचा अशांना पत्ता लागत नाही. असे मुक्त होत नाही. जो कठोर व्रताचे पालन करणारा मानव तपश्चर्येने माझे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या तपश्चर्येतच मी प्रगट होत असतो. तपश्चर्येने त्या तापसीला अनेक सिद्धी प्राप्त होतात. या योगे त्याला अनेक प्रकारची प्रचिती येत असते. त्याच्यात वर किंवा शाप देण्याचे सामर्थ्य येते हे पाहून त्याचे त्यालाच आश्चर्य वाटते. येथे मी नेमका त्याच्या त्या तपश्चर्येत म्हणजे सिद्धींमध्ये प्रगट होतो. त्या सिद्धींमुळे प्राप्त होत असलेल्या फळाने तो आपण तप कशाकरिता करत होतो हेच हळूहळू विसरतो. त्या योगे त्याचे भौतिक आचरण सुखैनैव सुरू राहते. कामदेवाला हेच हवे असते. यामुळे असा कधीही मुक्त होत नाही. जो विद्वान मानव मोक्षाचा आधार घेऊन माझ्या नाशाचा प्रयत्न करतो, त्याची जी मोक्षविषयक आसक्ती असते त्यानेच तो बांधलेला असतो. याचा विचार करूनच मला हसू येते आणि मी आनंदाने नाचू लागतो. मला मोक्ष कधी मिळेल, येथेच मी आणि मोक्ष हे द्वैत अस्तित्वात राहते. ही मोक्षाची अभिलाषा मोक्षापासून दूर ठेवते. असा कधीही अद्वैतावस्था प्राप्त करू शकत नाही. जर त्याने मोक्षाची अभिलाषा सोडली तर तो मोक्षाच्या रेघेवरच उभा असतो. निर्विकार होऊन तो तत्क्षणी मुक्त होतो आणि तेथेच त्याच्यामधील कामदेव समाप्त होतो. परंतु असे होत नाही. जो मोक्षाची अभिलाषा बाळगतो त्याच्यापासून बचाव करण्यासाठी कामदेवाला आणखी वेगळे काही करावे लागत नाही. यामुळे कामदेव निश्चिंत राहतो आणि आनंदात त्याच्या देहाच्या माध्यमामधून भौतिकाचा उपभोग घेत संचित निर्माण करत जन्मोजन्मी त्याच्यात निवास करतो. केवळ एकटा मीच सर्व प्राणीमात्रांना अवध्य आणि सनातन आहे. वास्तवात अस्त्रबल असलेल्याने इतरांना जिंकून त्यांना आपल्या आधिपत्याखाली न आणता गोरगरिबांना उन्नत करण्यासाठी, राक्षसी वृत्ती नष्ट करण्यासाठी ते अस्त्रबल वापरायचे असते. येथे कर्मयोग प्राप्त होतो आणि मुक्तीची यात्रा आरंभ होते. यज्ञ करून त्या योगे रीते होऊन अध्यात्ममार्गी यात्रा करून मुक्त व्हायचे असते. वेदांताच्या अभ्यासाने आत्मज्ञान प्राप्त करून, साधना उपासना करून, आत्मानुभूती प्राप्त करून सायुज्य मुक्त व्हायचे असते. धीरवानाने मानवी देहाचा मुक्ती प्राप्त करणे हा एकमेव उद्देश जाणून त्यासाठी यात्रा करायची असते आणि मुक्ती प्राप्त करायची असते. तपश्चर्या परमात्मा प्राप्त करण्यासाठी करायची असते. त्या मार्गावर तापसीला जीवन सुकर व्हावे यासाठी त्याला सिद्धी प्राप्त झालेल्या असतात. त्यांचा अन्य कामासाठी उपयोग करायचाच नसतो.
असे केले की तपश्चर्येचे एकमेव फळ म्हणजे मुक्ती प्राप्त होते. आपण आपले साधना उपासना करण्याचे, आत्माचरण करण्याचे काम करायचे असते. त्या योगे मोक्ष मिळाला अशी अभिलाषा धरायची नसते, कारण तो यथाकाळी भगवंत श्रींकडून आपोआप मिळायचा असतो. परंतु दुर्दैवाने असे होत नाही. यामुळे असे कामदेवतेला नामोहरम करून मुक्तीची यात्रा होणारे आपोआप मागे भौतिकात रेंगाळत राहतात. यास्तव कामदेव म्हणतो की मी एकटा अवध्य आहे. मानवाच्या चुकीच्या मार्गामुळे त्याच्या हाताशी आलेली मुक्ती त्याला हुलकावणी देते. तेथे उपस्थित राहण्यापेक्षा आणखी काही कामदेवाला करावे लागत नाही. तो पुढे म्हणतो की तो सनातन आहे. मुक्त होईपर्यंत अंशात्मा, जीव, मन, बुद्धी आणि स्मृती या पंचकडीबरोबर कामदेव मानवामध्ये निवास करतो. म्हणून तो सनातन आहे. कामदेव म्हणतो की तो असा एकटा आहे, कारण अंशात्मा, जीव, मन, बुद्धी आणि स्मृती ही पंचकडी मानवाची अंतस आहेत. मात्र कामदेव हा एकटाच बाह्य आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णाकडून अत्यंत योग्य असा उपदेश ऐकल्यावर युधिष्ठिर शांत झाला. त्यावेळी श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, राजा, आता हे ऐकून तू अश्वमेध यज्ञ करावा आणि प्रशांत होऊन एक आदर्श राजा म्हणून प्रजेचे हित पाहावे, हाच तुझ्यासाठी क्षात्र धर्म आहे. हरिओम.